नमस्कार, मी संजय धोडमनी। लास्ट टाइम मी MIDC उद्योग सारथीला जे RTI बद्दल विचारण्यात आलो मी 4 करोड भ्रष्टाचारचा बद्दल, तर मला हे लोकांनी RTIचा टाकायला दिला नाही आहे। आता परत एक वेळा बीचमध्ये मी RTI टाकायला आलो होतो, परत RTI टाकायला हे लोक दिले नाही। आता तिसऱ्यांदा मी RTI टाकायला आलो, फक्त हे लोक म्हणतात की प्रवेश बंद आहे। प्रवेश का बंद आहे? प्रवेश कशासाठी बंद आहे? मला नकारपत्र देत नाही। ते जे पण अधिकारी प्रवेश बंद केला त्यांनी पत्र काढलेलं आहे, त्या अधिकारीबद्दल मी बोलवायला भरपूर वेळा ट्राय केलो मी, त्या अधिकारी पण बोलवत नाही। मला हे लोक नकार केले, मला ते ह्याचा हे नाही आहे, पण RTIचा अपमान करतात, RTIचा अपमान करतात, RTI टाकायला देत नाही आहे। प्रत्येक वेळा विचारतो मी, का देत नाही बाबा मला जायला? प्रत्येक वेळा मी पोलीस स्टेशनला फोन करतो, कंट्रोलला, ते पोलीसवाले येतात, सहकार्य करतात। म्हणजे पोलीसवाले आल्यावरती मग RTI टाकायला देतात, त्याचा अगोदर RTI टाकायला बिलकुल पण देत नाही। पण माझा एवढंच माग आहे की मी जो भ्रष्टाचार जो हे केलेला आहे, बाहेर भ्रष्टाचार जो उघाड करतो, त्या भ्रष्टाचारचा बद्दल विचारतो म्हणून मला एंट्री बंद केलं का हे लोकांनी? मग मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या नकारपत्र तर द्या, माझी एंट्री बंद करता तर तुम्ही एंट्री बंद करता तर नकारपत्र तर द्या। माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही मला RTI टाकायला देत नाही, RTIचा अपमान करता तुम्ही। मी प्रत्येक वेळा, हा तिसऱ्यांदा आलो मी उद्योग सारथीच्या गेटला, मग वारंवार मला नकार का होतो? नकार का देता तुम्ही? मी तेच तर समजत नाही ना मॅडम, अधिकारी कोण आहे? आता इथले जो अधिकारी बघतात ते उत्तम निकाळजे बघतात। ते मला एवढंच म्हणायचं आहे, उत्तम निकाळजे साहेबाला बोलवा, बोलून त्यांच्याशी आपण बोलू, बाबा मला नकार का केला आहे, कारण काय, माझी चुका काय? पण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार तुम्ही आत करता, तुम्ही 16 करोडचा बिना टेंडर काढता, तुम्ही एका शर्मा कॉन्ट्रॅक्टरला काम देता तुम्ही, तर त्याबद्दल मी अगर RTI बद्दल मार्फत विचारणा करतो तर तुम्ही माझी एंट्री बंद करता। मग मला नकारपत्र तर द्या, माझी एंट्री बंद करता तर मला काय तर पत्र द्या ना तुम्ही। मला ना बोलायला संधी दिले तुम्ही, ना विचारले तुम्ही, डायरेक्ट आशिष पेडणेकर साहेब आणि तुम्ही सरळ माझी एंट्री बंद केले। एंट्री बंद करून आता 1 महिना झाला आहे, 1 महिन्यामध्ये हा तिसऱ्यांदा RTI टाकायला आलो मी। RTI तुम्ही टाकायला देत नाही, आणि जेव्हा पण येतो इथे गेटला मी RTI बद्दल बोलतो तर RTIचा आतमध्ये जायलाच देत नाही मला। हो, एक मिनिट इकडे, हे बघा, कुठलाही वॉचमॅन, हे तू माझ्यासारखं रे, कुठलाही वॉचमॅन इथे येत नाही आहे आणि माझं पत्र पण घेत नाही आहे। मी RTI टाकायला जायचं, एक RTIचा अपमान करतात हे लोक। एक असा ऑफिसमध्ये जायला, शासनाच्या ऑफिसमध्ये जायला RTI घेत नाही। RTI पण मी त्यांना विनंती करतो, वॉचमॅन लोकाला, गार्ड लोकाला, ते पण जाऊन RTI टाकत नाही आणि मला पण सोडत नाही। म्हणजे सीधा साधा भाषेमध्ये सांगायचं म्हणजे RTIचा अपमान करत आहे ते लोक, हे अधिकारी लोक। तुम्ही जाऊन भेटायचा प्रयत्न केला काय? किती वेळा झाला आणि त्यांचा रिप्लाय काय असतो? मॅडम, मी 3 वेळा मी RTI टाकायला आलो, 3 वेळा मला स्थानिक पोलिटिशियन भरपूर कॉपरेट केली। मला पोलिटिशियन मध्यस्थीमुळे पोलीस येतात आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी मला इथे येऊन, ते स्वतः जेपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत RTI घेत नाही हे लोक। म्हणजे पोलीस आल्यानंतर, मध्यस्थी झाल्यानंतरच RTIचं घेतात ते लोक। तर माझी एवढीच म्हणणं आहे की चुका काय माझी? मी 4 करोड 16 करोडचा जो भ्रष्टाचार उघाड करतो, तुमचा जो कॉन्ट्रॅक्टरचा जो 20 वर्षापासून एकच कॉन्ट्रॅक्टरला काम देतात हे लोक, बिना टेंडर काढता, त्या कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी हे लोक माझी एंट्री बंद केली हे लोकांनी, त्या कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी। म्हणजे RTIचं पूर्णपण हे लोक उल्लंघन करतात, RTIचा अपमान करतात। तुम्ही ऑनलाईन केलंय का? ऑनलाईन पण केलो मी, आणि आज मी आलो, मी हे RTIचं घेऊन मी एक पत्र दिलं होतं। मी एक 3-4 महिन्यापूर्वी मी एक पत्र दिलं होतं, त्या पत्राचं मी फॉलोअप घेत असताना त्या आजपर्यंत 4 महिना झाले ते पत्राचं उल्लंघन नाही, ते पत्राचा, त्या पत्राचं मी RTI मार्फत मी विचारलं आलो मी। हे बघा, हे पत्र आहे ते, आणि त्याचं अजून उत्तर पण नाही दिलं त्यांनी। हा पत्राचा मी फॉलोअप घेतो, 4 करोडचा बिना टेंडरचं काम आहे आतमध्ये। त्या जो ह्यांचा जो लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे, शर्मा कॉन्ट्रॅक्टर, ह्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला वाचवण्यासाठी म्हणजे हे लोकांनी माझी, त्या कॉन्ट्रॅक्टरचं बद्दल मी RTI टाकतो, त्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल मी विचारतो, तर तरीसुद्धा हे लोक अजिबात मला जवाब देत नाही।
ना काही बोलत नाही, कुठलाही अधिकारी येऊन बोलत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की जे पण अधिकारी मला एंट्री बंद केले ते सांगतात मला तुमचा बँड आहे एंट्री, त्या अधिकारीला बोलवा ना, बोलू आपण त्या अधिकारीशी. विचारतो मी का भ्रष्टाचार उघड करायचं चुकीचं आहे काय? हां, भ्रष्टाचारबद्दल आवाज उचलणं चुकीचं आहे. भ्रष्टाचारबद्दल मी आवाज उचललो, भ्रष्टाचारबद्दल मी बोलतो म्हणून माझी एंट्री बँड केली हे लोकांनी. मला एवढंच म्हणायचं आहे, मला आज ह्या RTI टाकायला मला आज जाऊ द्या आणि जाऊन मला RTI टाकून यायचं आहे. मला मध्यस्थी आहेत बीचमध्ये आणि पोलीसवाले सांगतात तरी पण हे गार्ड ना अजिबात ऐकत नाही आहे. म्हणजे ह्यांची दादागिरी बघा ना, एक कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न बघा ना. एक कॉन्ट्रॅक्टर ह्यांचा लाडका आहे, तो कॉन्ट्रॅक्टर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतो, त्याला वाचवण्यासाठी हे कोणतंही बघा सिक्युरिटी येत नाही, कोणी माझा RTI घेत नाही आतमध्ये आणि मला पण सोडत नाही आणि ते स्वतः पण जात नाही आतमध्ये. कोणत्या डिपार्टमेंटला तुम्हाला हे मी COला दिलेलं आहे. मी हे तक्रार पहिलं मी COला दिलं होतं मी तक्रार, मग त्यांनाच मी RTI टाकतो. हे तक्रारचं काय झालं? आमचा तक्रार मी तक्रार केलेले आहे. हे बघा 17/7/2025ला मी तक्रार केलेली आहे. त्या तक्राराच्या वरती तुम्ही कोणता कारवाई करण्यात आली, कोणता कारवाई केली तुम्ही, त्याबद्दल मी RTI टाकतो. त्या RTI मला घेत नाही कोणी आणि RTIसाठी करत नाही. माझं एवढंच म्हणायचं आहे, बघा इथे कोणी येत नाही, गार्ड्स पण येत नाही, ना ते अधिकारी येतो ना कोण येतो. हो काय बोला ना. नाही मग घ्या ना, घेऊन जावा ना. मी का बोलतो हे बघा, मी माझं काय म्हणणं आहे, मला तर सोडत नाही तुम्ही. मला तुम्ही एंट्री बंद केलं आहे, नकारपत्र तुम्ही दिलं नाही मला एंट्री कुठल्या कारणाने दिला तुम्ही बंद, काय केलं तुम्ही मला काय सांगत नाही ना तुम्ही. मग माझी एंट्री का बंद केलं तुम्ही? हां, हे बघा पोलीस आल्यावरती पण माझी म्हणजे तक्रार RTIचा अपमान एवढी करतात. पोलीसवाले मध्यस्थी आहेत तरीसुद्धा RTI घेऊन जात नाही आणि मला पण सोडत नाही आतमध्ये. मला बोलवा ना साहेब. मी का बोलतो, ज्यांनी पण ऐका ना साहेब, लोखंडे साहेब, मी का बोलतो, ज्या अधिकाऱ्यांनी मला बँड केले, ज्यांनी नकारपत्र दिले, तर त्या अधिकाऱ्याला बोलवा ना, आपण बोलू इथे. हां हां, हे बघा पोलिसांच्या हातात मी RTI देतो. एकच पत्र. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट. नाही मी काय बोलतो, वरून सांगितलं ना, मला नकारपत्र का देत नाही तुम्ही कोणी सांगितलं? कुठला अधिकारी सांगितलं सांगा ना. हो नाही ऐका ना, तुम्ही बोला ना, कुठला अधिकारी? ऐका ना, कुठला अधिकारी सांगितलं? मग मला सोडा आतमध्ये, मला सोडा ना. नाही तुम्ही सांगा कुठला अधिकारी सांगितलं तुम्हाला माझी? नाही ऐका ना, एंट्री बंद म्हणून कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलंय सांगा ना मला. तुम्ही म्हणता ना, मी मान्य करतो तुमचा राईट्स नाही आहे, मग मला तुम्ही थांबवता का? तुम्ही आतमध्ये जायला का देत नाही? कोणत्या अधिकाऱ्याने थांबवलं तुम्हाला सांगितलंय? मग सांगा ना तुम्ही. ते वरती साहेब ऐका, ते हां CO साहेबांकडे जायचं वरती 3ऱ्या फ्लोअरवरती. त्यांना सांगा CO साहेबांकडेच पाहिजे मला डिस्पॅच रिसिव्ह. मी काय म्हणतो, मला जे अधिकारीनी मला हे RTI टाकायला नकार केलेला आहे, मला एक विनंती आहे तुम्हाला, एक विनंती आहे, त्या अधिकाऱ्याला बोलवा, मग आपण विचारू ना. मला काय बोलायचं, फक्त दोन मिनटं बोलायचं त्याच्याशी. तो माझा बाबा माझी एंट्री का बँड केली, कारण काय, मला पत्र पण देत नाही. आज 1 महिना झाला पूर्ण. मग तुम्हाला मी किती वेळा तुम्हाला मी पोलीस स्टेशनला तुम्हाला फोन करणार आणि तुम्ही प्रत्येक वेळा माझ्यासाठी तुम्ही येणार आणि तुम्ही आल्यावरती पण घेत नाही लोक. तर मला एक विनंती आहे तुमच्याकडे, रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला बोलवा ज्यांनी पण माझी एंट्री बँड केली आहे, ज्यांनी पण त्याला बोलवा. 2 मिनटं बोलू आपण आणि एक पत्र वगैरे मला दिला तर, नाहीतर इथे MIDC गेटला लावलं तर पण चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला असं नकारपत्र दिलेलं पाहिजे हे कारणामुळे. ते फक्त एक विनंती आहे, बोलवा साहेब बस. आर्यन का आहे अर्धवट माहिती आहे. संबंध नाही तुमचा, हे बघा तुमचा काय संबंध आहे का नाही? एक मिनिट, माहिती कोणी देतात मला? हा शिपाई आहे, ह्याची काय रोल नाही आहे. मला ना अर्धवट माहिती वाटतो म्हणून मी बोललो. मी काय बोलतो तुम्हाला ऐका ना, फोटो कोण काढतात? हे काय ते माझी एंट्रीचा तुम्ही गेटच्या बाहेर देता मला माहिती. गेटच्या बाहेर काय कॅमेरा बंद करणार? गेटच्या बाहेर मला तुम्ही माहिती देता. मला एक तर तुम्ही माझी एंट्री बंद केली. ऐका ना साहेब, मी काय बोलतो, माझी तुम्ही एंट्री बंद केल्यानंतर मला माहिती तुम्ही गेटच्या बाहेर देता. मग जर का गेटच्या बाहेर देता म्हणलं तर मला विचारलं नाही पाहिजे का तुम्हाला? हां तर ठीक आहे, हे बाबा दे काय ते बघू. हे महिंद्राचं काय हे
महिंद्रा होता. हे बघा, मला हे लोक गेटच्या बाहेर मला देतात माहिती आणि मी ते माहितीचा रिसिव्ह म्हणून देतो मी त्यांना. गेटच्या बाहेर मला एंट्री बंद केले, कुठलंही कारण दाखवायला काही दाखवलं नाही आणि बँड माझी एंट्री केलेलं आहे आणि त्याच्या हक्कासाठी मी लढतो. हे बीचमध्ये आता 6 तारीखला एक अपीलमध्ये गेलो होतो ठाण्याला, वागळे स्टेटला. हे भ्रष्टाचारबद्दल मी एक RTI टाकला होता. इथे उपअभियंता उत्तम निकाळजे RTIचं उत्तर दिलं नव्हता मला. मग दिले नाही तर मी ठाण्याला गेलो होता अपीलमध्ये ठाण्याला गेल्यानंतर अपीलमध्ये उत्तम निकाळजे ऑप्शंट होते, हेरिंगला नव्हते ते. आणि आज 5 दिवसांनी ते माहिती द्यायला सांगितले होते अपीली अधिकारी. मग आज मला माहिती दिलेलं आहे बाहेर, गेटच्या बाहेर येऊन. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिर्फ रिपेरिंगचं काम आहे. सिर्फ रिपेरिंग, मेंटेनन्स आणि रिपेरिंग. 10 करोडचं रिपेरिंग आहे, 10 करोडचा मेंटेनन्स आणि रिपेरिंगचा 10 करोडचा कामा दिलेलं आहे. 2-2 महिन्यांनी. हे बघा, रिपेरिंग मेंटेनन्स, फक्त रिपेरिंग आणि मेंटेनन्स 10 करोड, 40 करोड, 40 लाख, 50 लाख 2-2 महिन्यामध्ये त्या शर्मा नावाचा कॉन्ट्रॅक्टरलाच काम दिलेलं आहे. प्रत्येक वेळी शर्मा नावाचा कॉन्ट्रॅक्टरलाच देतात हे लोक आणि दुसरा कोणताही कॉन्ट्रॅक्टर ह्यांना सापडत नाही आणि ह्यांना भेटत नाही आहे. आणि माझा त्या जो रनिंगमध्ये 6 महिन्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, कमीत कमी 16 करोडचा भ्रष्टाचार झालेला आहे 6 महिन्यामध्ये. ते 6 महिन्याचं 16 करोडचा भ्रष्टाचारबद्दल मी RTI टाकला. त्या RTI टाकला म्हणून त्यांनी माझी एंट्री बँड केली. मला कुठलाही पत्र दिला नाही आहे, कुठलाही मला पेपरवर काहीच दिला नाही मला. त्या भ्रष्टाचारबद्दल म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हणलं तर त्या कॉन्ट्रॅक्टर, ह्यांचा जो लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे शर्मा कॉन्ट्रॅक्टर, 16-16, 20-20 कोटीचं कामं देतात त्यांना ते. आणि 16-16, 20-20 कोटीचं कामं दिल्यानंतर त्या भ्रष्टाचारचं मी उघडकीस आणतो. माझं एवढंच माग आहे, तुम्ही हा सगळा वर्क ऑर्डर आहे आता येऊन मला बाहेर दिलेला आहे प्रत्येक पेपरचा. हे बघा, 20 कोटीचा, 20 लाखाचा, सॉरी, हे बघा 60 लाखाचं काम आहे. हे फक्त सिर्फ रिपेरिंग, मेंटेनन्स आणि रिपेरिंग. असं रिपेरिंग मेंटेनन्स म्हणजे खुर्च्या बदलले, रिपेरिंग म्हणजे आतमध्ये इंटिरियर केले, हेच कामामध्ये 60-60 लाख रुपये. म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्ही 60-60 लाख रुपये काढता. रिपेरिंग म्हणजे काय, नवीन बिल्डिंग बांधलं नाही त्यांनी, फक्त रिपेरिंग म्हणजे खुर्च्या टेबला रिपेरिंग आणि आतमध्ये जो इंटेरियरचा हे 60-60 लाख रुपया आणि 1-1 करोड. आता बीचमध्ये आता तुम्ही इथे माझ्याकडे ते पण पेपर आहे, इथे कॅन्टीनचं कामं केलं त्यांनी शर्मा कॉन्ट्रॅक्टरला. त्यालाच कामं भेटतो. कॉन्ट्रॅक्टर एकच आहे 20 वर्षापासून, शर्मा कॉन्ट्रॅक्टर. त्यांनी त्याच्याच नावाने हे पूर्ण भ्रष्टाचार म्हणजे एकच कॉन्ट्रॅक्टर करतो म्हणून मी RTI टाकल्यानंतर माझी एंट्री बंद केली आहे. आणि माझं एवढंच अधिकाऱ्याला विनंती आहे, मला मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे माझी आणि उद्योग मंत्रीला विनंती आहे, ज्या अधिकारी आहे मला फक्त ते कमिटी निवड करा, इन्क्वायरी करा की इथे भ्रष्टाचार करोडो रुपयाचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हां, ह्याच्यावरती CBI किंवा CIDचा इन्क्वायरीचा एक कमिटी निवड केला तर बरा होईल. इथे भ्रष्टाचार पूर्ण उघडका होईल. एकच कॉन्ट्रॅक्टर आहे शर्मा नावाचा, त्याला हे लोक 20 वर्षापासून काम देतात आणि ते काम बिना टेंडरचं काम देतात आणि त्याला करोडो रुपयाचं कामं देतात. रिपेरिंग आणि मेंटेनन्स 2च काममध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. मला फक्त विनंती आहे की CBI CID इन्क्वायरी कमिटीत निवड करा आणि ह्याचं जांच करा. आणि हे सगळे लाडके आपल्या इथले CO साहेब वेल्लूर सर, त्यांना सगळं माहिती आहे. तरी पण वेल्लूर सरला मी प्रत्येक वेळा मेल टाकतो, प्रत्येक वेळा कंप्लेंट करतो, तरी पण ते डोळे बंद करून आहेत. ते ह्या विषयाबद्दल एकही उत्तर द्यायला तयार नाही. मला असं वाटतं की त्यांचा संगनमताने हे सगळं चालू आहे. उत्तम निकाळजेचे, SP शिंदे, राहुल बनसोडे, आशिष पेडणेकर, CE प्रकाश चव्हाण, हे सगळ्यांचा इन्क्वायरी व्हायला पाहिजे, माझी असं विनंती आहे.